केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधकांनी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरींना टार्गेट करायला सुरुवात केली आहे। देशात विद्यार्थी आंदोलन तापण्यापूर्वी पेट्रोलमधील इथेनॉलच्या भेसळीचा मुद्दा प्रचंड गाजला होता। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या निर्णयामुळे वाहनं बिघडत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या। तसंच गडकरींची मुलं इथेनॉल निर्मितीच्या क्षेत्रात असल्यामुळे निर्णय घेण्यात आल्याची टीकाही झाली होती। मात्र नितीन गडकरींनी हे सगळे आरोप फेटाळून लावले। नीट पेपर फुटीचा मुद्दा पेटल्यानंतर इथेनॉलचा मुद्दा मागे पडला। मात्र आता पुन्हा विरोधकांनी गडकरींना टार्गेट करायला सुरुवात केली आहे। गडकरींचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनीही हल्लाबोल केला आहे। आतापर्यंत मोदींच्या सरकारमध्ये खूप वेगवेगळे स्कॅन्डल झालेले आहेत। नोटबंदीच्या वेळेसही ती फेल झाल्यानंतर कुठेतरी राजीनामा व्हायला पाहिजे होता। त्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या संदर्भात आता इथेनॉलचा फार मोठा घोटाळा आहे। त्या इथेनॉलच्या संदर्भात गडकरींनाही कुठेतरी त्यांचाही राजीनामा व्हायला पाहिजे होता।